गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर चला, आता झालेली संध्याकाळ आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर. तसं इस्कॉन मंदिरला जायचं प्लॅन होता, पण प्लॅन चेंज, थोडासा ट्विस्ट. तर चला, हे बघा, हा टॉप घेतला होता. कसा दिसतोय मला नक्की सांगा कमेंट करून. मयंकची बी तयारी झालेली आहे. मयंक काळा काळा दिसतोय. तू काळा कोण दिसतो रे? तू जुते घातले का घरात? बाहेर वय चल. तर चला, आता आम्ही निघतो. एक मग सांगेल तुम्हाला. आता उशीर झालेला आहे. मेन म्हणजे प्यायचं पाणी आलंय. आता प्यायचं पाणी भरायचं मग निघायचं. पाणी आलंय का? खरंच बघ रे, खरंच आलंय का? सगळेच बॉम्बला लागले, पाणी आलं पाणी आलं. चला, आता प्यायचं पाणी आलंच असेल तर भरून ठेवावं लागेल, नावीलाच पर्याय नाही. तर चला निघूया. तर फ्रेंड्स, प्यायचं पाणी आला होता, पटकन पाणी वगैरे भरला. आम्हाला जायचं होतं फिरायला. तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा. सोमवार आणि मंगळवार असे दोन्ही दिवसाचे व्हिडिओ मिळून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. तर मयंकला घेऊन आली होती मी इकडे बाहेर, आणि बाहेर आल्यावर त्याला कॉफी वगैरे पाहिजे असते. तर ते जेवढं होईल तेवढं मी माझ्याकडून प्रयत्न करत असते. तर त्याला एक कॉफी घेऊन दिली, वडापाव घेऊन दिला, आणि वडापाव कॉफी वगैरे खाल्ली. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं ट्रेनमध्ये बसायला. हे आहे कात्रज तलाव. इथं कात्रज तलाव एक ट्रेन आहे, पण ती ट्रेन बंद होती, त्याच्यामुळे मग आम्ही इकडेच थांबलो. तर अजून कोणीतरी बघितलं असणार, येईल कोणाची तरी कमेंट. मी वाटच पाहते त्या कमेंटची. तर असू द्या, प्रत्येकाची आपली आपली लाईफ आहे नाही का. तर हे बघा, इकडं बद्दक आहे ना रे. तर हे बद्दक आहे, तिकडं पाण्यामध्ये बघू शकता. इकडं मयंकला लय मज्जा होत होती हे बद्दक बघायला, आणि तो बद्दक मोजत होता. तर अशा पद्धतीने आम्ही इकडं संध्याकाळी एन्जॉय केलेलं आहे. काल परत घरी आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करायचं लक्षातच राहिलं नाही. तर बघा किती छान दिसत आहेत ना बद्दक एकदम. तर महत्त्वाचं म्हणजे मला कात्रज याच कारणामुळे सोडू वाटत नाही की इथं छान असं वातावरण आहे. इकडं काय टेन्शन असलं काय असलं, इकडं कात्रज तलावला येऊन बसायचं. मस्तपैकी थंड थंड वातावरण आहे इकडे, आणि छान वाटतं. आणि कसं आहे, कात्रजमध्ये सवय झालेली, सगळे ठिकाण मला माहिती आहे, त्याच्यामुळे नकोच वाटतं कात्रज सोडायला. अख्ख्या पुण्यामध्ये कात्रजच नको असं वाटतं की कात्रजच बेस्ट आहे. नाहीतर पुण्यामध्ये दुसरीकडे पण शिफ्ट झाली असती, पण नको वाटते. आता सवय झालेली आहे, आणि जिथं आपण राहतो भरपूर दिवसापासून, आणि तिथं ओळख वगैरे असते ना, तर बरं वाटतं. तर इकडे मग त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो एका ठिकाणी. इथं मयंक खूप एन्जॉय करत होता. नंतर आलो आम्ही घरी. तर मयंकला जेव्हा मी नेलं होतं तेव्हा त्याला मस्तपैकी वडापाव आणि कॉफी पाजली, पण मला ब्रेड पकोडा खायचा होता. आणि मेन म्हणजे तेव्हा ब्रेड पकोडा बनलाच नव्हता. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. नमस्कार. घरी आलो आम्ही. या वडापाव खायला, ब्रेड पकोडा. कात्रज तलावला फिरायला गेलो, थोड्या वेळ फिरलो, आणि मग व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, लगेच आलो. कात्रज तलावचा चक्कर मारला होता पूर्ण. आधी खाऊन घेते, भूक लागली. बाहेर गेल्यावर मयंकने फक्त कॉफी पिलेली आहे. आता मी वडापाव खाते, ब्रेड पकोडा. बोलू थोड्या वेळाने. हाय फ्रेंड्स, कसे आहात? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा, आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे, मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, तेव्हा तुम्हाला आमचे व्हिडिओ लवकर दिसत जातील. पण पहिले तरी व्हिडिओ आपल्यालाच दिसतात. आपणच एडिटिंग करतो, आपणच काढतो. बरं, आधी आम्हाला दिसतील मग तुम्हाला दिसतील, म्हणून घंटी दाबून ठेवा. घंटी नाही, घंटीचं बटन दाबा. तर काय तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अजून काय नाही. आता मयंक शाळेत जाणार आहे. आता कुठे चालले? आता किती वाजले? आता म्हणजे कोणत्या शाळेत जाणार आहे? त्याच. मयंक म्हणतो, मम्मी प्लीज मला त्या शाळेतून नको काढू ना, माझी शाळा लय भारी आहे, देवा धर्माचं शिकवतात, चांगले संस्कार शिकवतात, आणि काय शिकवतात रे अजून? स्विमिंग असते आमच्या शाळेत, गॅदरिंग असते, ट्रिपला जातात. आणि मी 3री 4थीला गेलो ना, मग मला माळशिरसला ट्रिप असणार. तर मयंकला खूप चांगलं चांगलं शिकवतात त्या शाळेमध्ये. त्या शाळेतून मयंकची काही इच्छा नाही आहे दुसरीकडं जायची, आणि त्या शाळेमध्ये जायला मयंकला आवडते 8 ते 8. मी जर दुसरीला गेलो ना, टीचर लय डेंजर असते. 8 ते 8 आवडते मयंकला. सकाळी उठून लवकर शाळेत जायला त्याला आवडतं, घरी राहायला आवडत नाही, दुसऱ्या शाळेत जायला. आमच्या शाळेत फक्त 5 टीचर आहेत. पप्पी पण आमच्या शाळेत तर 12वी पर्यंत शाळेत, तर 15वी कडून शिकायची. दुसऱ्या शाळेत शिकतो ना 15वी. कॉलेज
हां कॉलेजला जाशील ना तू. आधी पहिले दुसरीचं बघ, कॉलेजला चालला लगेच. मला म्हणतो मोबाईल कधीपासून वापरतात, मोबाईल किती वर्षाचं झाल्यावर घेतात. त्याचा मोबाईल म्हणजेच लक्ष. गप काळ्या बारीक पांढरा दिसतोय मी पूर्ण. कुठून पांढरा दिसतो, तू काळा आहेस. पाणी पिऊन आल्यावर गोरा होशील का. तर मित्रांनो मी म्हणजे खूप विचार केला कशाला लेकराच्या शाळेचं नुकसान करायचा. सगळे म्हणत होते की त्याला जाऊ दे कंटिन्यू, पण मग जाऊच द्यायचं आहे तर मग दुसऱ्या शाळेत का टाकायचं. तिथंच जर जाऊ द्यायचं असेल तर मग जे आहे ती फी कंप्लीट करायची, कशी तरी कंप्लीट करते मी. पहिलेच काही ना काही राहिलेले पैसे कसं तरी करून ॲडजस्ट करून भरून देते. आणि सरांना पण रिक्वेस्ट केली थोडीशी की सर म्हणलं जरा माझी काही म्हणजे माझ्याकडे जॉब बी नाही आहे, कशी तरी मी हँडल करते, प्लीज थोडीशी सवलत द्या. रिक्वेस्ट केली भरपूर. आता बघू, उद्या बोलवलेलं आहे शाळेत. झालं पांढरा. असा हात कर, असा हात कर. किती बारीक आहेस बघ बरं. किती खाल्लं तरी असाच राहतो. जरा खातपीत जाणं चांगलं जाळ हो ना. तर मयंक आता आहे त्या शाळेत जाणार आहे असं ठरवलेलं आहे आम्ही. उद्या जाणार आहे आम्ही सरांना भेटायला. उद्या मयंक शाळेत. घर कधी बांधणार. घर बी मोठं झाल्यावर. तू मोठा झाला ना. मोठं झालं तर मग मला काय शाळेमध्ये जायचं कामच नाही. तू मोठा झाला ना मग तू जॉब करशील. मग जॉब केलं की घर बांधशील ना. आर्मीमध्ये जायचं आहे ना तुला. आर्मीत गेल्यावर तू घर बांधशील ना. पण आर्मीमध्ये गेल्यावर तिथं एक दिवस काही घरी येऊ देत नाही. तू माझ्यासाठी घर बांधशील ना आर्मीमध्ये गेल्यावर. तेव्हा होईल आपलं घर. चांगलं शाळा शिक मग आर्मीमध्ये जाशील. पण आर्मीमध्ये गेल्यावर चोराला मारावं लागतं आपल्याला. तर मयंकला त्या शाळेत ठेवायचा विचार केलेला आहे. सगळे म्हणत होते की नको त्याचं नुकसान करू. आणि मला पण 2 दिवस झाले त्याला घरी ठेवते. खूप वेगळं वाटत आहे. पण काय आता पर्याय नव्हता, पैसे पण नव्हते. मग मी म्हणलं चला एकदा सरांना बोललेलं बरं राहील. त्यांना सगळी प्रॉब्लेम सांगितली. म्हणलं सर अशी अशी गोष्ट आहे, काय करू समजत नाही. मी स्वतःहून त्याला 2 दिवस घरीच ठेवलं आहे म्हणलं. तर उद्यापासून पाठवते, तुम्हीच सांगा म्हणलं काय करू. मी सर म्हणले ठीक आहे उद्या या ऑफिसला. त्याला कशाला घरी ठेवताय, पाठवा. थोडी वेळ का होईना करून पाठवा, भरून टाका म्हणजे फी. म्हणलं ठीक आहे, मला सेकंडला पण तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यामुळे थोडीशी फी वगैरे कमी करा. रिक्वेस्ट केली. आता बघू, बोलवलं आहे उद्या शाळेत. जर झालं थोडंसं त्यांनी काहीतरी सवलत दिली तर मग त्या शाळेत ठेवायचा विचार चालला आहे. आणि त्याचं नुकसान नको वाटतं. खरंच ती शाळा भारी आहे, मला पण सोडू वाटत नाही. तिथं चांगले संस्कार, चांगलं देवाधर्माचं शिकवतात आणि बऱ्याच सवलती आहेत. प्लस म्हणजे घरून डबा वगैरे द्यायचं पण काही विषय नाही आहे. चांगलं तिथं म्हणजे सगळं काही जेवण वगैरे तिथंच असतं. त्यानंतर बाहेरून कोणतीच वस्तू घ्यावं लागत नाही. ना कपडे, ना शूज, ना पुस्तकं, ना बॅग, ना काहीसुद्धा बाहेरून घ्यावं लागत नाही. फक्त जे आहे ते वर्षाची फी भरावं लागते महिन्याला, दर महिन्याला. तसं नाही करायचं, ठेव. तर चला आता उठलो आम्ही. चहा पाणी, ब्रश वगैरे, चहा पाणी वगैरे झालं आहे आमचा. मयंकची आंघोळ करून त्याचं आवडून दिलं. तो हा का काय करतोय, तसं नाही करायचं आहे. ठेवते काठी. तर माझं आवरायचं राहिलं. आता पाणी ठेवलं आहे आंघोळीला. आवरलं, आंघोळ वगैरे आवरलं की मी एका ठिकाणी जाणार आहे. पार्लरचा कोर्स लावून टाकते. त्याला त्याच्या शाळेत ठेवते. ते जॉब वगैरे करण्यापेक्षा पार्लरचा कोर्स केला ना काहीतरी. बरं, पार्लरचा कोर्स करू का मी. तुला मेकअप आवडतो का. तुझा आवड. फक्त माझा आवडतो, दुसऱ्याचा केलेला नाही आवडत. तर आता मी पार्लरच्या कोर्सचा विचार करत होती. एक मैत्रीण आहे, तिला बी बिचारीला हातपाय जोडते. आता रिक्वेस्ट करते, ती समजून जाईल माझी प्रॉब्लेम. तर तिला पण म्हणते बाई दे मला शिकवून पार्लरचं, दमादमानी भरील पैसे. आणि मयंकचं तसं बी 1 महिना मग गॅप राहील. आता पूर्ण एप्रिल महिन्याभर शाळेत जाईल मयंक. मग मे महिन्यामध्ये सुट्ट्या. आणि मग त्या मे महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये माझं 2 महिने कंप्लीट होऊन जातील. 3 ते 4 महिन्यामध्ये पार्लरचा कोर्स तर पूर्ण होऊन जातील. तिच्याकडेच कामाला लागून जायचं सुरुवातीला. नंतर हळूहळू आपलं पार्लर उभं करायचं असा विचार. कारण काही ना काही करायलाच पाहिजे. आणि दुसऱ्याच्या हाताखाली आपलं पार्लर उभं करायला किती पैसे लागतील. लय लागते. तू शांत बस. उभं करतेस पार्लर. तर वाटतं तेवढं सोपं नाही ते. किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10,000 रुपयासाठी झटा. त्याच्या वाटा स्वतःचा बिझनेस ते आज नाही तर उद्या ते वाढतच जातं, कमी होत नसतं. तर असा विचार केलेला आहे. तर मला काय वाटतं मला नक्कीच सांगा. आणि महत्त्वाचं दुसरं नंतर बोलते. चला आता आवडते मी. आधी सगळे कामं आवरून घेते. पार्लरचं नाव काय ठेवशील. मयुरी. सांग हां सांग. तुझं नाव मयुरी आहे का. सांग. बघू जेवायचं तेव्हा. तर चला आता आवरते मी. सगळं आवरल्यावर बोलते तुम्हाला थोड्या वेळाने. तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा बनाना शेक रेडी आहे. आणि हे बनवले आहे मी मयंकसाठी. आता कोण मयंक कुठे आहे. पोरा घे ना.
मयांक काय कुठं लपला? येतो का? चल. तर कोण एक ताई म्हणत होती की तूच बनाना शेक बनवून बनवून पिती, मयंकला देत नाही. आता हे मयंकला बनाना शेक बनवून दिले. पे बाबा. हां पे. बॉडी बनवायची आपल्याला. आवर. चला मी आवरते आता. तर फ्रेंड्स नंतर आवरला आंघोळ वगैरे आणि अचानकच हातपाय गळून गेल्यासारखं लागलं. असं डोकं वगैरे दुखायला लागलं एकदम. मयंकला म्हणलं भाऊ डोकं दाबून दे. आता 2 दिवस झाले मयंक घरीच आहे, त्याच्यामुळे मला पण एवढं बोर होतं आहे, काही सुचत नाही काम. म्हणलं चल डोकं दाबून दे, तर लगेच दाबायला लागला बिचारा. म्हणजे त्याला जे काम सांगेल ते प्रत्येक गोष्टीमध्ये जसं आहे तसं सगळ्या गोष्टीमध्ये होला हो. आणि खूप समजदार आहे खरंच. गुणी मुलगा आहे माझा, त्याच्यामुळे त्याचं नुकसान काही करू वाटत नाही. आणि खरंच आहे हे सारखं सारखं आपण शाळा बदलवले तर परिणाम होतील त्याच्या शिक्षणावर, त्याच्यामुळे नको वाटते. आणि काहीतरी रिक्वेस्ट करून मी तिथंच परत त्याच शाळेत ठेवायचा विचार केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. पण तसं पण असं वाटतं की नको, सारखे सारखे जर शाळा बदलवले त्याला जर म्हणजे शिक्षणावर परिणाम झाला ना तर एवढा हुशार पोरगा उगं मंद व्हायला बसला. काय सांगता येत नाही. सारखं सारखं जर आपण शाळा बदलवली तर होत असतं असं. तर त्याला हातपाय दाबून दे म्हणलं की लगेच दाबून द्यायला लागला. लयच गुणी पोरगा आहे बाई. तर चला काही का असो ना, कोणाचा असू नसू, पण माझ्या पोराचा मला लय आधार आहे बाबा. असं तर एकटी असती ना 100% सांगते माझं आजपर्यंत काही ना काही झालं असतं, सुखाने जगू शकली नसती. पोराच्या भरोश्यावर सगळं काही आहे. माझं जीवन, माझं आयुष्यच पोरासाठी आहे, चाललं आहे कसं तरी. नाहीतर मला माहिती आहे काय त्रास होतो ज्याचं त्याला माहिती असते. ते म्हणतात ना ज्याचं जडतं आहे त्याला कळते. तर काय त्रास होतो आहे ज्याचं त्याला कळते. एकटं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही. सारखे डोक्यामध्ये विचार असतात काही ना काही, रात दिवस झोपता उठता बसता सारखं डोक्यामध्ये कसं होईल, काय होईल, पुढं कसं काय करायचं, खूप 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 भयंकर विचार असतात. त्याच्यामुळे पण सारखं हे अशक्तपणा, आजारी पडणं आणि जास्त विचार करणं पण चांगलं नाही. पण काय करणार, येतात विचार आता सारखे. तर चला म्हणलं आता काहीतरी बनवावं खायला थोडं. तर मयंकचं चाललं होतं मम्मी मला पास्ता बनवून दे, पास्ता बनवून दे, म्हणून म्हणलं चला. तर हे बघा अशा पद्धतीने मी पास्ता बनवत असते. आणि आज खूप दिवसातून पहिल्यांदा पास्ता बनवते. लास्ट टाईम कधी बनवला होता 2-3 वर्षापूर्वी मला आठवत नाही. तर पास्त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. बघा अशा पद्धतीने करत असते मी पास्ता. सर्वात अगोदर हे पास्ता उकळून घेतला. त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल टाकला, अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि कांदा टाकला, नंतर टमाटर टाकलं आणि शिमला मिरची टाकली. आणि पास्ता मसाला तर नव्हता, पण म्हणलं चला जसं आहे तसं ॲडजस्ट करावं. मयंकचं लईच चाललं होतं मला पास्ता खायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी टमॅटो सॉससुद्धा टाकत असते. तर हे आधीची रेसिपी आहे, मला जेव्हा आठवते मी आधी भरपूर म्हणजे खूप दर मंगळवारी बुधवारी असायचंच पास्ता. तर आधी खूप करून खायची. म्हणून म्हणलं चला बनवा आता काहीतरी. खूप दिवस झाले पास्ता पण नाही बनवला, काहीतरी नवीन. नाश्त्याला नेहमी मॅगी खाऊन मी बोर झालेलं आहे. आणि खूप कमेंट पण येत होते सारखं तेच दाखवते, काहीतरी वेगळं दाखव. पास्ता केला किंवा भगर केली किंवा ते काय म्हणतात त्याला रव्याचं हे केलं, उपमा केला, तसं काय दाखव. तर घ्या आता पास्त्याची रेसिपी. ते पास्ता इकडं उकळून टाकला आहे. या फ्रेंड्स पास्ता खायला. बरं नाही आहे मला, बरं नाही वाटत आहे, तरी कशी तरी करते आता. काय करू, पर्याय नाही. मग म्हणत होता मम्मी पास्ता बनव म्हणलं चला मग. तर मयंक खेळतंय आता. इकडं पास्ता बनवते मी. काय करतोय? चालू द्या. उद्या शाळेत जायचं आहे ना. शाळेत जायचं आहे त्याला बी काही घरी वाटतं ना. आणि माझं बी काही जीव माना ना की म्हणजे असं वाटतं जाऊ द्या, थोड्या पैशासाठी विचार करून त्याचं नुकसान करणं योग्य वाटत नाही. त्यामुळे विचार बदलले पाहिजे की आहे तिथंच राहू द्यावा. कारण शाळेचा काही विषय नाही, शाळा चांगली आहे म्हणून मी परत विचार केला की नाही, त्याचं जर भविष्य बनत असेल ना तर काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतील अशा नाही. आता चांगल्या शाळेत बी शिक्षण घ्यायचं आहे, पैसा बी पाहायचं, कसं करायचं म्हणून टेन्शन आलं मला जरा. हे बघा पास्ता केलं इकडे. आता याच्यामध्ये हळद, लाल तिखट, पास्ता मसाला तर नाही विसरली मी आणायचं, म्हणून मॅगी मसाला वापरणार आहे याच्यामध्ये. तर पास्ता करते, या पास्ता खायला. मयंकला पाठवते उद्या शाळेत, कसं तरी ॲडजस्ट करून सरांचे पैसे देऊन टाकते. म्हणजे दुसरीमध्ये तिथंच ॲडमिशन घ्यायची आहे मला. शाळा चांगली नाही, इच्छाच होत नाही माझी सोडायची. मेन म्हणजे तिथं संस्कार चांगले शिकवतात. आणि मयंक खरंच खूप म्हणजे संस्कारी, खूप गुणी मुलगा आहे.
त्याला जे म्हणून ना ते ऐकतो बिचारा, समजून घेतो. त्याला म्हणलं भाऊ आपले 4 पैसे वाचतील, दुसऱ्या शाळेत जा, आपण घर बांधू, लगेच राजी झाला. माझ्या म्हणजे असं त्रास कसलाच देत नाही, तेच गोष्ट मला त्याची खूप आवडते. त्याच्यामध्ये टमॅटो सॉस टाकते बघा, लाल तिखट, मीठ, टमॅटो सॉस आणि अजून बरंच काय काय चीज वगैरे ॲड करत असतात. सध्या काय नाही माझ्याकडे, जे जे आहे सगळं टाकते. तर खूप गुणी मुलगा आहे, समजदार आहे, त्याचं काही नुकसान करू वाटत नाही मला. त्याच्यामुळे म्हणलं चला परत एकदा विचार केला की नको, आहे त्या शाळेत बरा येतो. पैशाचं काय होऊन जाईल आज न उद्या काही ना काही, पण पैशासाठी त्याचं नुकसान करणं मला योग्य वाटत. नुकसान म्हणजे तसं तो जाईल दुसऱ्या शाळेत, पण जे शिक्षण या शाळेत भेटते ना ते दुसरं कोणत्याच नाही. कारण गुरुकुलमध्ये चांगला मनुष्य घडवण्यासाठी गुरुकुल म्हणजे शाळाच आहे, पण गुरुकुल हा शाळेचा एक वेगळा प्रकार आहे. जे कोणी असतील गुरुकुलमध्ये शिकले त्यांना माहिती असेल. हे बघा अशा पद्धतीने पास्ता रेडी आहे, बोलते थोड्या वेळाने. तर फ्रेंड्स, अशी होती पास्त्याची रेसिपी. बघू शकता एकदम टेस्टी असा पास्ता तयार आहे आणि खरंच खायला पण खूप टेस्टी झाला होता. शब्द सांगू शकत नाही इतका, मला वाटलं पण नव्हतं. खूपच टेस्टी झाला होता पास्ता आणि अशा पद्धतीने मी पास्ता करत असते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप सोपा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये टेस्टी पास्ता तयार आहे. तर असंच विचार चालू होता सारखं माझं की नको वाटते थोड्या पैशासाठी जर त्याचं नुकसान होत असेल तर काही ना काही डोकं लढवल्या पाहिजे. पैशाचं काय आज नाही उद्या मॅनेज होऊन जातील, पण मला ते पस्तावा राहून जाईल नेहमी की पोराला त्या शाळेत शिकायचं होतं आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, थोड्यासाठी राहून गेलं. तर हा बघा इकडं काय करतो, याला म्हणलं पास्ता घे, हा साडी घालतोय. अवघड आहे बाबा याचं बी, काय ना काय कार्टूनगिरी करत राहतो. तर या तुम्ही पण पास्ता. तर फ्रेंड्स, लय टेस्टी झाला होता पास्ता. असंच बनवलं मी, मला वाटलं नव्हतं, खूप दिवसातून बनवलं. आधी आम्ही लय पास्ता खायचो, तर लय टेस्टी झाला होता. खूप विचार केला, खूप 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 डीपमध्ये विचार केला, तेव्हा कुठं हा निर्णय घेतलेला आहे म्हणलं. आणि खूप जणांनी कमेंट करून पण मला सांगितलं होतं की पोरांची शाळा सारखी सारखी चेंज केलं तर त्यांच्यावर पण परिणाम होतो. मया काय करतोय? तर सारखी सारखी शाळा वगैरे चेंज केली की त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्याच्यामुळे मी विचार केलं, म्हणलं जाऊ दे, आतापर्यंत कसे ना कसे भरलेच ना, मी काही केलं, कसे दिवस आले पण भरलेच ना, मग एवढीशासाठी कशाला आहे. म्हणून उद्या जाऊन सरांना भेटते, जे काही आहे ते आपली परिस्थिती सांगून थोडीशी सवलत घेऊन तिथंच ठेवणं योग्य राहील. कारण तिथं जर ठेवलं ना 8 ते 8 असला, आता महिन्याभराची तर गोष्ट आहे, एप्रिल महिन्याभर शाळा राहील, त्यानंतर मे महिन्याभर सुट्ट्या राहतील. जूनमध्ये शाळा चालू झाली का परत मग कधीच सुट्ट्या नसतात, मग डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे मेमध्ये. फक्त मे महिन्याच्या एकच महिन्यात सुट्ट्या असतात, दिवाळीच्या फक्त 10-12 दिवसात सुट्ट्या असतात. तर असा विचार केला आहे तिथंच ठेवायचं, कारण मयंकच्या शिक्षणापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काहीच नाही माझ्यासाठी. पण जे काही चाललं आहे सगळं त्याच्यासाठीच तर चाललं आहे. एवढी धावपळ, एवढं काही जीवनाचं सगळं जे काही चाललं आहे आत्तापर्यंत सगळं त्याच्यासाठीच केलं. आणि असं वाटतं थोड्यासाठी कशाला त्याचं नुकसान करायचं, म्हणून तिथंच ठेवणार आहे. पाठवते आता उद्या पोराला शाळेत. 2 दिवस घरी ठेवलं की तेव्हाच मला कळलं बापरे अवघड आहे. उगं पोरगा बिघडायला बसला किंवा एकतर त्याला कोणी नाही खेळायला, येडं होऊन जाईल, सारखा मोबाईल पाहतो. 2 दिवस घरी ठेवले तेव्हा, तर त्याला पण बोर होतं आहे आणि सारखं रोज कुठं घेऊन जाणार आहे मी. आणि आता उन्हाळ्याच्या ट्युशन बी बंद आहेत, त्याच्यामुळे मग ठरवलं जाऊ दे, हाय त्या शाळेत ठीक आहे, उद्यापासून त्याला शाळेत पाठवते. असा गेला आमचा आजचा दिवस. जाशील ना? आवडते म्हटलं जाणार आहे. ऐकलं ती शाळा आवडते, दुसरी शाळा नाही आवडत. सवय झाली त्याला सुरुवातीपासून. बरं कंटाळा येत नाही याला 8 ते 8 आहे ना? का बरं कंटाळा येत नाही? अभ्यास करायला आवडतं. बापरे, हा पहिला पोरगा पाहिला बाबा मी अभ्यास करायला आवडतो याला. तर चला मग, थोडीशी आजारी पहिला कशाला बघितलास? किती वेळा बघितलास? कोणाला बघितलं? तुला? डबल वेळा बघितलास? बरं. ट्रिपल वेळा? बरं. हा एकच हुशार पोरगा आहे, याला अभ्यास करायला आवडतं, बाकी पोरांना कंटाळा येतो अभ्यास करायचा. अभ्यास शाळेत सगळे येडेच आहेत, म्हणजे पहिलीतले सगळे. चला तसं नाही बोलायचं. तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा दिवस असाच गेला आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी. बाय बाय.